हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. रात्रीचे 8 वाजलेत आणि खरं तर आजच्या व्लॉगमध्ये एक कुकिंग व्लॉग होणार आहे. आणि मी आज पहिल्यांदी करतोय पण आणि खातोय पण पास्ता, जो मी याच्या अगोदर बनवलेला नाही आहे. तर थोड्या वेळ रिसर्च नंतर मला कळालं की पास्तामध्ये खूप सारे टाईप असतात, जसं व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता. दोनच माहिती आहे ॲज ऑफ नाव मला. आणि मी असा डिसिजन घेतला की मी करणार आहे रेड सॉस पास्ता. कारण व्हाईट सॉस पास्तामध्ये मैदा आणि दूध जातं, तर मैद्यामध्ये दूध टाकणं थोडंसं मला अजून एक थोडंसं क्रिंज वाटतंय, म्हणून मी ती आयडिया ड्रॉप करून रेड सॉस पास्ता करायचा विचार करतोय. तर मग त्याच्यासाठी काय काय लागतंय, सो दिस आर दी मेन इन्ग्रेडियंट्स. तर आपण घेतलंय 1 कप पास्ता, आणि याला फ्युजिली पास्ता म्हणता वाटतं, की जो स्पायरल शेपचा असतो. त्यानंतर ना टोमॅटो केचप, टोमॅटो, ओनियन आणि लसूण. मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहे मिरची पावडर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, सॉल्ट, मॅगी मसाला. आणि या सगळ्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे पाणी. सो सगळ्यात अगोदर ॲज सजेस्टेड बाय ChatGPT आपण टोमॅटो प्युरी तयार करणार आहे. त्याच्यासाठी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, ते कट करून ब्लेंड करून घेऊयात. आणि आपल्याला कांदा पण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा कट करून झाला आहे. आता लसूण कट करून घेऊयात. अगोदर सोलून आणि मग नंतर कट करून. टोमॅटो प्युरी तयार आहे. कांदा कापून झाला आहे, लसूणही कापून झाला आहे. आता आपण स्टार्ट करणार आहोत मेन स्टेप्स. सगळ्यात पहिली, हा पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे 8 ते 10 मिनिटांसाठी. आणि ज्यावेळेस आपण पास्ता बॉईल करणार आहोत त्याच वेळेस थोडंसं मीठ टाकायचं आहे. हा पास्ता मी 10 मिनिट बॉईल करून घेतला आहे. आणि आता याच्यातलं एक्सेसिव्ह पाणी काढून घ्यायचं. यानंतर आपण बनवणार आहोत सॉस. तर सॉस बनवण्यासाठी एक मी पॅन घेतला आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यात जाणारे लसूण, आणि लसूण थोडासा ब्राऊन व्हायला लागला की कांदा. हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे, किंवा इन अदर वर्ड्स थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. आता या प्युरीला आपल्याला 5 मिनिट शिजवायचं आहे, जोपर्यंत त्याचा तो प्लीजंट स्मेल जात नाही तोपर्यंत. आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर. मिरची पावडर नंतर ना मॅगी मसाला, ऑरिगॅनो, थोडंसं मीठ, कारण मीठ आपण अगोदर पण घातलं होतं, आणि 2 चमचे टोमॅटो केचप. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि लास्टला जाणारे आपला स्टार इन्ग्रेडियंट पास्ता, जो आपण 10 मिनिट अगोदरच बॉईल करून ठेवला होता. आणि आता हा या सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिट शिजू द्यायचं आहे फक्त. आणि अशा प्रकारे आपला रेड सॉस पास्ता तयार आहे.
जशी मला टेस्ट हवी असते ना, आंबट, गोड, तिखट सगळ्या टेस्ट आल्या त्याच्यात. गुड, आवडल्या मला.